हॅलो फ्रेंड्स, आपण जर आजूबाजूला जर बघितलं तर आपण बघत असतो टेक्निकल भाषेत आपण ज्याला ओव्हरहेड लाईन्स म्हणतो आणि साधारण मराठी भाषेत आपण ज्याला विजेच्या तारा म्हणतो. त्या विजेच्या तारावरती पक्षी वगैरे बसलेले असतात, परंतु त्यांना शॉक लागत नाही. तर हा शॉक न लागण्याचं कारण काय आहे आपण ते बघणार आहोत. त्याआधी आपण असं जाणून घेऊया की इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युली फ्लो कशी होते. हे बघा, कोणतंही जेव्हा आपल्याला करंट फ्लो व्हायचा असतो एखाद्या कंडक्टरमधनं किंवा तारेमधनं, त्याला सर्किट कंप्लीट होणं खूप गरजेचं असतं. आपण याला जर कम्पेअर जर केलं तर आपण जर साधारण भाषेत जर आपल्याला कम्पेअर करायचं झालं, एक्झाम्पल द्यायचं जर झालं, तर आपण एखाद्या वेळेस एक नदीचं ब्रिज पण बघू शकतो. म्हणजे जेव्हा नदीचे दोन बाजू ज्या असतात त्या कशाने कनेक्ट होतात, एका ब्रिजने. जेव्हा आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, ते जो मधला जो ब्रिज आहे तो कनेक्ट पाहिजे. त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रिसिटीचं घेऊया, कारण की इलेक्ट्रिसिटी न दिसणारा पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या इलेक्ट्रिसिटीमधल्या ज्या पण काही गोष्टी आहे त्या इमॅजिन करून किंवा एक्झाम्पल देऊनच शिकवावं लागतात. आपण जेव्हा बघतो की इलेक्ट्रिसिटी जेव्हा फ्लो होते तेव्हा ते पूर्ण सर्किट कंप्लीट होणं गरजेचं आहे. करंट फ्लो होण्यासाठी पूर्ण कनेक्शन इम्पॉर्टंट असतात. त्याचप्रकारे जेव्हा एखादा पक्षी तर त्या पक्ष्यांचे दोन्ही पाय जे असतात ते एका सेम तारेवर असतात, जेणेकरून तिथे सर्किट कंप्लीटच होत नाही. आणि दुसरं आपण जर बघायला गेलो तर त्या पक्षामध्ये असलेली बॉडीमध्ये असलेला हाय रेजिस्टन्स, म्हणजे त्या पक्षाच्या बॉडीमध्ये जो रेजिस्टन्स असतो तो करंट फ्लो होण्यासाठी त्याला काय करतो, अपोज करतो. आणि तिसरं आपण जर त्याच्यातलं जर मूळ कारण जर बघायला गेलो तर तिथे कोणत्याही प्रकारचा ग्राउंड टच पक्ष्यांना बसत नाही. म्हणजे पक्षी तो कसा असतो, हवेत असतो आणि मग त्याला तिथे ग्राउंडला टच होत नाही, म्हणजे जेणेकरून इलेक्ट्रिसिटी हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होत नाही. तर असे वेगवेगळे 3 कारण आहेत. नंबर 1 की पक्षी हा दोन्ही पण त्याचे पाय एकाच तारेवर असल्या कारणानं तिथे कोणत्याही प्रकारचं सर्किट कंप्लीट होत नाही. सेकंड, आपण बघतो की पक्षामध्ये असलेला हाय रेजिस्टन्स. आणि थर्ड, तिथे कोणत्याही प्रकारचा ग्राउंड म्हणजे ग्राउंडचा कोणत्याही प्रकारे टच होत नसल्या कारणाने त्यांना शॉक किंवा त्यामधनं करंट फ्लो होत नाही. थँक्यू.